सुस्वागतम सुस्वागतम। मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते। अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचालित श्री किशन सोमानी विद्यालय लातूर यांच्या वतीने आयोजित सन 2019-20च्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित सर्व संस्था मान्यवरांचे, माता पिता पालकांचे, बाल कलाकारांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मी शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करते। या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा, पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा। खरंच आजचा दिवस तुमचाच आहे, कारण प्रत्येक शैक्षणिक वर्षात ज्या दिवसाची तुम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत असतात तो दिवस म्हणजे स्नेहसंमेलन होय। तुमच्यातील उपजत कला दाखविण्याचा दिवस, मुक्तपणे कलाविष्कार सादर करण्याचे व्यासपीठ, स्नेहपूर्ण एकजुटीची भावना वाढीस लावणारा दिवस म्हणजेच स्नेहसंमेलन होय। संस्कृती आहे आपली आतिथ्याची, प्रथा निराळी त्याहून स्वागताची, सुमधुर गीताने स्वागत अतिथींचे, हीच असे ओळख आपल्या संस्कृतीची। तर आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात स्वागत गीताने करण्याची विनंती मी संगीत शिक्षिका सौ लक्ष्मी मॅडम व बाल कलाकारांना करते। गीताचे बोल आहेत, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा।
मॅडमचे धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्याची विनंती मी संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना करते. अतुल देवगावकर सरांना विनंती करते की त्यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे. ज्ञानरूपी तेजाने तमास दूर करून ज्ञानाचे तेज पसरवणाऱ्या सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मान्यवरांचे धन्यवाद. आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी संस्थेच्या समन्वयक सौ सुनीता बजाज मॅडम यांना करते. Hello. Respected parents, trustful members of our school, Chetanji Sarda, Jayeshji Bajaj, Kamal Kishorji Agarwal and Atulji sir, and all other respected members, teachers team, teaching, non-teaching and my lovely kids, welcome you all. हमने इस साल भी ज़्यादा बोलूँगी नहीं, 1-2 मिनट है, हमने इस साल भी ज़्यादा से ज़्यादा गाने तबला पेटी पर लिए हैं क्योंकि मुझे लग रहा है कि हमारी स्कूल मल्टी टैलेंटेड है. हमारे बच्चे गा भी सकते हैं, डांस भी कर रहे हैं, यहाँ तक कि एंकरिंग भी हमारे ही बच्चे कर रहे हैं. हमेशा से मैं बोलती आई हूँ मेरे काउंसलिंग फील्ड में कि बच्चे डांसर भी है, टीचर भी है, म्यूजिशियन भी है, स्पोर्ट्स पर्सन भी है. ज़रूरी नहीं कि हर बच्चा पढ़ाई में ही होशियार हो, पर हर एक पेरेंट आज यही चाहता है कि अपने बच्चे को IITian, इंजीनियर या डॉक्टर बनाएं. पर मेरा पेरेंट्स से एक ही रिक्वेस्ट है कि उन्हें जिसमें खुशी मिलती है उन्हें वही बनाएं. हमारी स्कूल ने भी एकेडमिक के साथ साथ उनकी प्रतिभा को सामने लाने के लिए काफ़ी प्रयत्न किए हैं. यही वजह है कि आज आप जो प्रोग्राम देखोगे उसमें काफ़ी चेंज आपको दिखेगा. एजुकेशन विथ मैनर्स is the only instrument that can be given to our child to be a good citizen. Let's learning be a joyful experience to them, not a burden. ज़्यादा समय नहीं लेते हुए अब आती है टीचर्स की बारी. Teaching is a noble profession that shapes the character and future of individual. सबसे पहले राउंड होगा मेरे टीचर्स का, क्योंकि ये स्कूल के अंदर इतना ऊपर लाने में जिनका रोल है उनको आप सबसे मिलवाना यह मेरा फर्ज है. इसीलिए मैं भोसले मैम से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज इंट्रोड्यूस माय टीम. थैंक यू. धन्यवाद मॅडम. उपस्थित मान्यवर पदाधिकारी, पालक बंधू भगिनी या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते. या स्नेहसंमेलनात आमचे विद्यार्थी आपले पाल्य, त्यांच्यातील नृत्य, गायन, वादन, चित्रकला, अभिनय यासारख्या विविध कला सादर करणार आहेत. नवीन कल्पना साकारण्याची जिद्द तेवत ठेवणारे, नवीन तंत्रानुसार बदल करून विविध कला जोपासण्यास प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने आज हा अभिनव असा कलाविष्कार सादर होत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रत्यक्ष सादरीकरणावर भर दिला असून तयार ध्वनिफितीचा कमीत कमी वापर केला आहे. चिमुकल्यांच्या कलाविष्कारास सुरुवात करण्यापूर्वी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या शिक्षकांचा अल्पसा परिचय मी आपणास करून देत आहे.
कुणी न मोठे तुमच्यासाठी कुणीच नाही लहान, केला नाही भेदभाव, दिली विद्या नि झालो महान. अशाच वेगवेगळ्या कला शिकवणाऱ्या माझ्या शिक्षकांविषयी. आम्ही शिक्षक बालवाडीचे कार्य करतो संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे. आम्ही शिक्षक पहिलीचे धडे गिरवितो 12 खडी आणि अंकांचे. आम्ही शिक्षक दुसरीचे प्रोत्साहन देतो वाचन आणि लेखनाचे. आम्ही शिक्षक कलेचे ज्ञान देतो संगणक आणि संगीताचे. लिपिक आम्ही शाळेचे कामे करतो शाळेच्या पाठीराख्याचे. या सर्व शिक्षकांना नेहमी हसरे आनंदी ठेवणाऱ्या, त्यांच्यातील कलागुणांना संधी देणाऱ्या शिक्षकांच्या कोणत्याही चांगल्या कामाला तुम आगे बढ़ो मैं तुम्हारे साथ हूँ असे म्हणणाऱ्या संस्थेच्या समन्वयक सौ सुनीता बजाज मॅडम यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. सतत हसणे कधी न रडणे, खेळत खेळतच विद्यार्थी घडविणे. एकमेकांच्या सहकार्यातूनच सोमानी शाळेची शान उंचावणे असा जणू आमचा नारा. सर्व शिक्षकांचे धन्यवाद. आणि हो या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची काही आगळीवेगळी खासियत आहे बरं. फक्त पालकांनी नृत्याविष्कार पाहायचाच नाही तर तो लक्षपूर्वक ऐकायचाही आहे. आपल्याला येथे सौ विद्या गोखले मॅडम नृत्यावर आधारित प्रश्न विचारणार आहेत आणि ज्यांचे उत्तर बरोबर येईल त्यांना मिळणार बक्षीस. मग जिंकायचं ना बक्षीस. चला तर मग लक्षपूर्वक ऐकायला व पाहायला हा नृत्याविष्कार. पालकांनी आपले मत, आपला अभिप्राय विद्यालयास लिखित स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे ही विनंती. संस्थेच्या समन्वयक सौ सुनीता बजाज मॅडम यांना मी आभार मानण्याची विनंती करते. नमस्कार, आप सभी यहाँ गैदरिंग के लिए इकट्ठा हुए उसके लिए धन्यवाद. इस कार्यक्रम की शुरुआत होने जा रही है. मैं इतना ही कहना चाहती हूँ, थैंक यू सो मच. I want to thank all for coming. Without your continued support, we would not be able to put an events like this. So thank you once again. मुस्कान और हंसी ये दो ऐसे इत्र हैं कि जिन्हें आप अधिक दूसरों पर छिड़कोगे उतने ही सुगंधित आप स्वयं होंगे. सो हंसते रहिए, मुस्कुराते रहिए और कार्यक्रम का मजा लीजिए. धन्यवाद. और एक है अनाउंस करना चाहती हूँ, आज जो भी गाने हो रहे हैं लेडीज के लिए स्पेशल, हर एक गाने के बाद एक क्वेश्चन राउंड होगा. हम आपको क्वेश्चन पूछेंगे, आप वहीं से हमें आंसर देंगे. जेंट्स के लिए ये राउंड नहीं है क्योंकि ऑलरेडी जेंट्स शांतपने से सुनते हैं, तो ये लेडीज के लिए ही राउंड रहेगा. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. चला तर मग करूया सुरुवात आजच्या या नृत्याविष्कारास. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेविषयीची आत्मीयता लळा आपल्या गीतातून व्यक्त करण्यास येत आहेत इयत्ता 2री वर्गातील बाल कलाकार. सरस्वती देवी विद्येची देवता आहे. तिच्या हातात वीणा असतो. आम्ही पण सरस्वतीची प्रार्थना करतो. या कुंदेन तुषारहार धवला. सरस्वतीलाच शारदा असेही म्हणतात. आता इयत्ता 2री ब चे विद्यार्थी सादर करीत आहेत नमो शारदा ही सरस्वती वंदना. धन्यवाद. नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता. नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता. नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता. नमो शारदा माता. नमो शारदा माता. हे विद्या बुद्धि प्रदायिनी. हे विद्या बुद्धि प्रदायिनी. मा वीणा पुस्तकदा
शारदा नमो शारदा नमो शारदा माता सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा 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 सुरासुरैः सेवित पादपङ्कज सुरासुरैः सेविता पादपङ्कज सुरासुरैः सेवित पादपङ्कज सुरासुरैः सेविता पादपङ्कज करेशराजितगमनीय पुस्तक करेशराजितगमनीय पुस्तक नमो शारदा या गीतात सरस्वतीची कोणकोणती नावे आली आहेत? नमो शारदा या गीतात सरस्वती देवीची कोणकोणती नावे आली आहेत? पालकांनी येत असेल तर हात वर करावा कृपया. कोण सांगणार आहे? दुसरं गीत सुरू होत आहे. वर्षा मॅडमला इथं गिफ्ट मिळत आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा.
हे गीत कोणी लिहिले आहे? साने गुरुजी. उत्तर बरोबर आहे. ज्योती मॅडम यांना इथे गिफ्ट मिळत आहे. नमस्कार मी अजित. मला डान्स करायला खूप आवडतं. मला सर्वात जास्त चेअर डान्स आवडतं. चेअर डान्स कसा असतो पाहिजे का तुम्हाला? चला मग पाहूया बालवाडीच्या विद्यार्थ्यांचा चेअर डान्स. तालियां जोर से होनी चाहिए. LKG UKG में जब हम लोग थे शायद हम स्टेज के पास भी नहीं आए थे. खुर्च्या जास्त होत्या. हिरव्या. उत्तर बरोबर आहे. हिरव्या रंगाच्या खुर्च्या जास्त होत्या. श्रावणी. मी श्रेया. सुपरमॅन सुपरमॅन सुपरमॅन. वरतून चड्डी आतून पॅन. सुपरमॅन सुपरमॅन सुपरमॅन. अंगामध्ये ताकद फार. पोलादाची जणू पहार. पक्षी नाही तरी उडतो. नासा नाही तरी बुडतो. गरुडाहूनही तेज नजर. जिथे संकटे तिथे हजर. तसाच आता पाहूया स्पायडरमॅन. इयत्ता पहिली ब चे विद्यार्थी सादर करत आहेत स्पायडरमॅन स्पायडरमॅन काय रे तुझी कमाल.
मिळण्याचा आम्हाला अधिकार आहे का? अधिकार आहे, आणि तसं नसेल तर मी शाळेत का जाऊ, असे तिच्या देशातील लोकांना तिने ठणकावून सांगितले. त्यासाठी ती एकटी शाळेत गेली नाही. त्यांच्या देशात शाळा बुडविणे हा गुन्हा आहे. तिच्याबरोबर सुरुवातीला कोणी नव्हते. आपल्या इथली म्हणजेच आपल्या भारत देशातील सर्व बालसेना तिच्या बरोबर आहे. तर पाहूया या बालसेनेतील एक वीर बाला स्वराली जाधव काय म्हणते ते. तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलंय. आम्हाला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा तरी आहे काय? पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पर्यावरणाच्या प्रश्नांवर नेमके उत्तर तरी काय, असे स्वीडनच्या सरकारला ठणकावून विचारणारी कोण आहे माहितीये का? ती आहे माझी ग्रेटा ताई. पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी माझी ग्रेटा ताई स्वीडनमध्ये राहते. स्वीडनमध्ये राहणाऱ्या ग्रेटा थुनबर्गला मी ताई म्हणते म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. खरं आहे ना? ही माझी ताई आम्हा मुलांच्या अधिकारांसाठी मोठमोठ्या लोकांशी भांडते. अधिकार? हो, आमचा अधिकार. स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार, सकस अन्न खाण्याचा अधिकार, सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार, शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार, निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्याचा अधिकार. हे अधिकार मिळवण्यासाठी आमची ही बालसेना सदैव ग्रेटा ताई सोबतच आहे. तुम्ही आम्हाला खेळण्या, कपडे, खाऊ भरपूर देता. आम्हाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मोठ्या शाळेत घालता. आम्ही खूप मोठे व्हावे असे तुमचे स्वप्न असते. पण आम्हाला उत्तम आरोग्य मिळालेच नाही तर आम्ही तुमची स्वप्न कशी पूर्ण करणार? आपल्याला शुद्ध व स्वच्छ हवा मिळावी म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करूया. याची सुरुवात आपण स्वतःपासून करूया. सर्वप्रथम आपलं लातूर स्वच्छ, प्लास्टिक मुक्त, निरोगी करण्याचा प्रयत्न करूया. मूर्ती लहान पण कीर्ती महान असणाऱ्या ग्रेटा ताईचे म्हणणे ऐकूया. चला तर आजपासूनच कामाला लागूया. हवी असेल शुद्ध हवा तर झाडे लावा, झाडे जगवा. हवी असेल शुद्ध हवा तर झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? 5 जून. 5 जून उत्तर बरोबर आहे. मी सृष्टी. छोटी छोटी मुले आम्हा नाही कशाचे भार. उडणारी पाखरे आम्हाला नाही कशाचे तार. कारण आम्ही असतो नेहमी आनंदी. बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला माहित आहे का, जेव्हा आम्ही खूप आनंदी असतो ना तेव्हा आम्ही म्हणत असतो आज मैं बहुत खुश हूँ. I am so happy. अगं बालवाडीचे विद्यार्थी पण हेच म्हणत आहेत. I am so happy. I am so happy. पाहूयात तर मग ते आनंदी काय आहेत ते.
your feet. Stomp, stomp, stomp your feet. Swing, swing, swing your arms. Swing, swing, swing your arms. Dance everybody and sing with me. Dance everybody and sing with me. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Jump, jump, jump around. Jump, jump, jump around. Touch the sky and touch the ground. Touch the sky and touch the ground. Shake, shake, shake your hips. Shake, shake, shake your hips. I know a song and it goes like this. I know a song and it goes like this. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Clap, clap, clap your hands. Stomp, stomp, stomp your feet. Swing, swing, swing your arms. Dance everybody and sing with me. Jump, jump, jump around. Touch the sky and touch the ground. Shake, shake, shake your hips. I know a song and it goes like this. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. Na na na, I'm so happy. Oh so happy. Sing with me. आय एम सो हॅपी या गाण्यातून मुलांनी कोणता संदेश दिला आहे? नमस्कार, मी सुबोध. काल ना माझे बाबा मला तुमच्या लहानपणीच्या गमती सांगत होते. काय म्हणाले रे ते? शाळेला सुट्ट्या लागल्या की ते मामाच्या गावाला जायचे. ते कसे जायचे माहितीये का तुला? ते बैलगाडीतून जायचे. किती मजा येत असेल ना? मला सुद्धा बैलगाडीतून मामाच्या गावाला जावंसं वाटत आहे. अरे वा, पहिली डची मुले मामाच्या गावाला निघाली आहे. आपणही जावं त्यांच्यासोबत. माझ्या मामाची रंगीत गाडी, किल्ला किल्ला बैलाची जोडी. धन्यवाद. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिलाऱ्या बैलांची जोडी हो. माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिलाऱ्या बैलांची जोडी हो. कशी दौडत दौडत येई हो, मला आतोरी घेऊन जाई हो. कशी दौडत दौडत येई हो, मला आतोरी घेऊन जाई हो. नाही विकत घाट सारी सपाट वाट, नाही विकत घाट सारी सपाट वाट. मऊ गाली ते
बैलांना ओहळ पाणी हो शिड घालून मंजूळ वाणी हो माझी बैलांना ओहळ पाणी हो गळ फुल फुल घुंगुर माळा हो गळ फुल फुल घुंगुर माळा हो काही किल्ल बिल विहंग मेळा हो काही किल्ल बिल विहंग मेळा हो बाजरीच्या शेतात करी सळसळ वाट बाजरीच्या शेतात करी सळसळ वाट कशी घुमली आंबेराणी हो कशी घुमली आंबेराणी कोण कानोसा घेऊन पायी हो कोण लगबग धावून येई हो कोण कानोसा घेऊन पायी हो कोण लगबग धावून येई हो कही वरून धरून पोरी हो कही वरून धरून पोरी हो माझे आजोबा चुंबन घेती हो माझे आजोबा चुंबन घेती हो लेख एकुलती नातू एकुलता लेख एकुलती नातू एकुलता किती कौतुक कौतुक होई हो किती कौतुक कौतुक रंगीत गाडी या गीतात किती नात्यांचा उल्लेख आला आहे? उत्तर बरोबर आहे. मी आनंदी. मी शौर्य. अरे शौर्य, खूप दिवसांनी खेळायला आलास. हो ग, शाळा ट्युशन यामुळे वेळच नाही मला. कशाला रे हे ट्युशन? आई म्हणते डॉक्टर हो, बाबा म्हणतात कलेक्टर हो, आजोबा म्हणतात तहसीलदार हो, म्हणून ग. कलेक्टर म्हणजे काय रे? हो ग, मला पण माहित नाही. हो खरं आहे बघ, आपण अजून खूप छोटे आहोत, पण ही मोठी माणसे आपल्यासोबत खेळणे पाहणे याचा करणे सोडून काय काय बोलतात. म्हणून आपले दुसरीचे मित्र हमने मुने बतिया गाण्यातून तेच सांगत आहे. चल बरं बघायला जाऊ. चल चल. धन्यवाद. Bye.
मुन्ने बच्चे है या कव्वालीतून मुले आपल्याला काय सांगत आहेत? नमस्कार. उत्तर बरोबर आहे. मी आनंदी, मी सिद्धी. परी ग परी तू आहेस का खरी? कधीतरी येशील का माझ्या पण घरी? येशील का सांग तू माझ्या बर्थडेला? करशील का सांग तू मला सिंड्रेला? आणि मग काय एकदा गंमतच झाली. एक परी राणी घरी माझ्या आली. माझ्या घरी येऊन तिने खूप खूप गंमत केली. खूप खूप गंमत केली. म्हण ही परी राणी मला काय काय म्हणाली ते सांगत आहेत आमचे बालवाडीचे विद्यार्थी. मैं परियों की शहजादी या गीतातून. धन्यवाद. पूछे तुम कौन है? क्या नाम है तुम्हारा? पूछे तुम किधर से आया है? बोलो बोलो ना. पूछे बोलो बोलो. कौन हूँ मैं, क्या नाम है मेरा, मैं कहाँ से आई हूँ? मैं परियों की शहजादी, मैं आसमां से आई हूँ. कौन हूँ मैं, क्या नाम है मेरा, मैं कहाँ से आई हूँ? मैं परियों की शहजादी, मैं
साकेजादी या गीतात कोणत्या 2 देशाची नावे आली आहेत? जपान आणि बंगाल. उत्तर बरोबर आहे. जपान आणि बंगाल. नमस्कार, मी सारिका. नमस्कार, मी शरण. डिंग डॉंग डिंग डॉंग. आलो आलो, कोण आहे? अरे सोनू, तू? बरं झालं लवकर आलीस. आज की नाही आपल्याला गॅदरिंगची धमाल पाहायला जायचं आहे. चल लवकर. अगं काय झालं? अगं बाई, ही मोठी माणसं पण कधी कधी असं का वागतात हे कळतच नाही. अगं काय झालं, थोडं खोकतेस का? केवढा हा कचरा, कॅरी बॅग आणि प्लास्टिकच्या बाटल्या, याला चालल्यामुळे केवढा धूर झालाय बघ ना. हो ना. तेच तर, सगळ्यांना याचा त्रास नको म्हणून दुसरी चे बाल कलाकार प्लास्टिकला बाय बाय करण्यासाठी येणार आहे. चल आपण पाहायला जाऊया. धन्यवाद. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. अगर सुन लो जो संभले ना हम तो बम ये फट जाएगा. ये बहती सी नदियां का ये पानी रुक जाएगा. अगर सुन लो जो संभले ना हम तो बम ये फट जाएगा. ये बहती सी नदियां का ये पानी रुक जाएगा. कि कर दो रहम धरती का ये दम भी घुट जाएगा. कि कुदरत की नस नस में जहर ये बस जाएगा. प्लास्टिक ये हम सब मोहताज है. कैसा ये समाज है. कल ना हो हाथों में आज है. मौका ये दुनिया दबाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. सिचुएशन ड्रास्टिक है जहाँ देखो प्लास्टिक है. सिचुएशन ड्रास्टिक है जहाँ देखो वही थैली बोतल स्ट्रॉ इत्यादि सर्रे सर्रे में फैला दी. ना घट पाए ना मिट पाए, रह रह के टॉक्सिक बन जाए. इससे छुटकारा तो नहीं पर है एक सरल उपाय रे. सिंगल यूज प्लास्टिक को हम कह दे बाय बाय रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. हम जो मिलकर ठान ले अगर वक्त ये बदल जाएगा. इस धरती के कांधे से बोझा हट जाएगा. Refuse to choose, reuse, recycle. ये नए रिवाज है. प्लास्टिक वाले स्माइल सारे पूछ के आओ खुल के मुस्कुराए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 कसम ये खाए रे. टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. टिक 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 टिक
कसम ये खाए रे टिक 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 प्लास्टिक टिक ना पाए रे. या गीतानंतरचा प्रश्न, राज्यात प्लास्टिक बंदी केव्हा आली? मी कल्याणी. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा सगळं भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे, चिंब चिंब होऊ दे. हे गाणं ना मला खूप खूप आवडतं. मला ना पावसात चिंब चिंब भिजायला खूप खूप आवडतं. पण आता आपल्याकडे तसा पाऊसच पडत नाही रे. हो ना, मला तर वाटतं की तो आपल्यावर रुसलाय. चल विचारूया त्याला. येता पहिली कोचे बाल कलाकार सादर करत आहेत. ए रे पावसा रुसलायस का? ये रे पावसा या गीतात मुले कशाची टाळी पावसाला मागत आहेत? विजेची टाळी मागत आहेत. अजितच्या पालकांनी स्टेजच्या पाठीमागे येऊन आपल्या पाल्याला घेऊन जायचं. मी तुम्हाला हसवण्याचं काम करतो. हसा मुलांनो, हसा हसा मुलांनो.
सहसा तुम्ही जेव्हा असता हो तुम्ही जेव्हा असता खूप छान दिसता खूप छान दिसता. म्हणून तुम्हाला हसवण्यासाठी इयत्ता दुसरी क चे विद्यार्थी सादर करीत आहेत चार्ली चॅप्लिन नृत्य. धन्यवाद. नमस्कार, मी युवराज. मला व माझ्या मित्रांना गणपती बाप्पा खूपच आवडतो. गणपती बाप्पा आमच्या घरी राहायला येतो ना तेव्हा आम्ही खूप धमाल करतो. त्याची आई पार्वती म्हणून त्याला पार्वती नंदन म्हणतात. या पार्वती नंदनाचे वडील शंकर त्यांनी डमरू वाजले तर बाप्पा त्याच्या तालात धिनाधिन नाचू लागतो. तो कसा नाचतो ते दाखवत आहे आमचे पहिली चे बाल कलाकार नाचे धिन धिन या नृत्यातून. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम. अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो, अजय हो. शंकर जी का डमरू बाजे, पार्वती का नंदन नाचे. बर्फीले कैलाश शिखर पर जय गणेश की धूम.
कजरारे लोचन, झूमे गाए बाल गणेश, भक्त जनों के कटे कलेश। ज्यादा शोर, पार्वती आई उस ओर। डरकर माता उमा के आगे दुम दबाकर मूषक भागे, पर अपनी धुन में मस्त गजानन थिरक रहे हैं भूल के तन मन। आत्ता जे गीत झालं त्या गीतामध्ये पार्वतीसाठी दुसरं कुठलं नाव आलेलं आहे? पार्वतीसाठी दुसरं नाव उमा बरोबर आहे. नमस्कार, मी तेजश्री, मी माऊली. चांद मामा भागलास का? निंबोनीच्या झाडामागे लपलास का? या गाण्यात चांदोबाला मामा म्हटले आहे. आपल्याला हा चांद मामा खूप खोटं खरंच ना. पण आता आपण जे नृत्य पाहणार आहोत त्यात हा चांदोमामा गुरुजी झालाय. अरे किती मजा येईल ना चांदोबाबूजीच्या शाळेत जायला. पण आपण कसे जाणार तिथपर्यंत? अरे आपल्याला ना पाण्याच्या विमानात आकाशात बसून जायचे आहे. चला तर मग जाऊया पहिलीच्या मुलांसोबत चांदोबा गुरुजीच्या शाळेत. Ego
वाऱ्याच्या बसून विमानी या आत्ता झालेल्या गीतात कोणत्या ग्रहाचे नाव आले आहे? मंगळ ग्रह. उत्तर बरोबर आहे. यानंतर आपल्या समोर येतोय इयत्ता बालवाडी वर्गातील श्रीयोग. राम 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 राम. मी एक शेतकरी आहे. वकिलाची गरज आयुष्यातून एखाद्या वेळेस लागते. डॉक्टरची गरज महिन्यातून एखाद्या वेळेस लागते. पण आमची गरज दिवसातून 3 वेळा लागते. पण आम्हीच हात बोलून बसलोय गेली 4-5 वर्ष. दुष्काळ शेतात काही पिकलं नाही. पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्यात गारपिटीमुळे नुकसानच नुकसान. अहो जगणं नको झालंय. पण आम्ही जगलो तरच जग जगेल. पण आमची पर्वा हाय कुणाला? फक्त सामा शेतकऱ्यांचंच मरण आहे. तुम्हा नोकरदारांना त्याचं काय? आम्ही दिवस रात्र शेतात घाम गाळत असतो. मेहनत करून धान्य पिकवतो. भाजीपाला फळं पिकवतो. म्हणून तर तुम्ही खाता. बरं सांगा, आमच्या धान्याला भाजीपाल्याला योग्य भाव दर मिळतो का? नाही, कधीच नाही. अहो तुम्ही जर कापडाच्या दुकानात गेला तर 1000ची साडी आवडली तर गुमान पैसे देऊन घेता. तिथं भाव करता का? नाही, अजिबात नाही. अहो आमच्याकडची भाजी घेताना 10 रुपयाची मेथीची गड्डी 5 रुपयाला द्या म्हणून कितीतरी वेळ तंडत राहता. नोकरदार लोक पगारवाढीसाठी संप करता. बेमुदत संप. मग काय मिळतं त्यांना पगार वाढ. पण आम्ही जर ठरवलं संप करायचं, शेत नाही पिकवली तर सारा देश उपाशी राहील. सरकार देतंय की मदत, पण किती? आमचं नुकसान लाखाचं आणि मदत 1000ची. जाऊ द्या, लय बोललं बघाच. असंच बोलत बसलं तर लय वेळ होईल. शेतात जनावर आहेत, वैरण पाणी करायचंय. त्यावर गाणं बघा आणि ऐका. येतो मग. राम 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 राम. धन्यवाद. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. पूर्वी ना आपल्या भारत देशाला हिंदुस्थान म्हटलं जायचं. या हिंदुस्थानात खूप शूरवीर महापुरुष होऊन गेले आहेत. आपल्या देशाची महती सांगणारे गौरवगीत आपण पाहणार आहोत. एकता दुसरी डचे विद्यार्थी सादर करत आहेत. आओ बच्चों तुम्हें सिखाए झांकी हिंदुस्तान की.
झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है। जमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है, बात बात में हाट हाट में यहाँ निराला ठाट है। देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। ये है अपना राजपूताना नाज इसे तलवारों पे, इसने सारा जीवन काटा बच्ची तीर कटारों पे। ये प्रताप का वतन पला है आजादी के नारों पे, कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियां अंगारों पे। बोल रही हैं कण कण से कुर्बानी राजस्थान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था। हर पर्वत पर आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था। शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आप यहाँ आए, यह कार्यक्रम समाप्त होता है ऐसे घोषणा